हॅलो. आज आपण तिसरं एक्झाम्पल घेणार आहोत अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्ममधलं. तर एक्झाम्पल बघा की मेसर्स मनीष अँड नितीन and Messrs. Ajay and Vijay are two partnership firms carrying on similar type of business, sharing Manish and Nitin 8:7 and Ajay and Vijay 3:2 respectively. म्हणजे मनीष आणि नितीनचा एक बिझनेस आहे आणि त्यांचं जे प्रॉफिट शेअरिंग आहे किंवा कॅपिटलचं जे प्रमाण आहे ते आहे 8:7. म्हणजे 8 भाग मनीषचे आणि 7 भाग नितीनचे. याच पद्धतीने अजय आणि विजय हे दोन पार्टनर्स आहेत. त्यांची एक फर्म आहे. त्यांचा रेशो जो आहे तो आहे 3:2. ओके. असे दोन पार्टनरशिप फर्म्स आहेत सिमिलर बिझनेसचे असणारे. अँड दे ॲग्रीड टू अमॅलगमेट देअर बिझनेस ॲज ऑन 1 जानेवारी 1984. त्यांनी काय केलं, बिझनेस एकत्रित करायचं ठरवलं. आणि त्यानंतर मग आपल्याला बॅलन्स शीट दिलेले आहेत की बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2010ची मनीष आणि नितीनची बॅलन्स शीट दिली. त्याच्यामध्ये लायबिलिटी साईडला आहेत क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, करंट अकाउंट्स आणि कॅपिटल अकाउंट्स. आता इथं कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट असे दोन अकाउंट्स दिलेले आहेत, बरोबर. करंट अकाउंटमध्ये वर्षभरामध्ये किंवा त्या आर्थिक वर्षामध्ये जे व्यवहार घडतील, कॅपिटल कमी जास्त होईल, त्याचं ॲडजस्टमेंट ही करंट अकाउंटमध्ये केली जाईल आणि तो बॅलन्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दिले जातील त्यावेळी दोन्ही अकाउंट तयार करायचे. करंट अकाउंटसुद्धा तयार करायचा आणि कॅपिटल अकाउंटसुद्धा तयार करायचा, कारण की कॅपिटल अकाउंटलाच करंट अकाउंटचा बॅलन्स जातो. आणि त्यानंतर अजय आणि विजयची बॅलन्स शीट दिली. त्याच्यामध्ये फक्त कॅपिटल अकाउंट दिले लायबिलिटी साईडला. तिथं करंट अकाउंट तयार करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने दोन बॅलन्स शीट दिलेत. आणि त्यानंतर मग खाली लिहिले की द टर्म्स ऑफ अमालगमेशन आर, म्हणजे एकत्रीकरणाची जी प्रोसेस आहे त्याचे टर्म्स काय आहेत, कंडिशन्स काय आहेत. तर पहिला आहे असेट्स टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. असेट्स कशा रिव्हॅल्यूड होणार आहेत ते रिव्हॅल्युएशन दिलेलं आहे. स्टॉक, मशिनरी, फर्निचर आणि फ्री होल्ड लँड या 4 असेट्सचं रिव्हॅल्युएशनची अमाऊंट दिलेली आहे. ती कमी किंवा जास्त झाली तर ती प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला घ्यायची. त्यानंतर दुसरं ॲडजस्टमेंट दिले की प्रोव्हिजन्स टू बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स ऑफ मेसर्स मनीष अँड नितीन फॉर 800 अँड मेसर्स अजय अँड विजय 1000. याचा अर्थ जे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स आहेत तर ते डेटर्समधून वजा होतील, तेवढं डेटर्स कमी होईल. 800 रुपये मनीष आणि नितीनची फर्म आहे त्यांचं आणि 1000 रुपये अजय आणि विजयचं. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट आहे क्रेडिटर्स ऑफ बोथ दी फर्म्स वेअर टू बी टेकन बाय द न्यू फर्म ॲट द डिस्काउंट ऑफ 2.5% अँड अदर लायबिलिटीज आर पेड फुल्ली बाय रिस्पेक्टिव्ह फर्म्स. म्हणजे क्रेडिटर्स जे आहेत दोन्ही फर्मचे ते न्यू फर्ममध्ये कसे जाणार आहेत, ते डिस्काउंटनं जाणार आहेत ते क्रेडिटर्स. आणि त्यामुळं डिस्काउंट फॉर क्रेडिटर्स, ओके, तो आपल्याला घ्यावा लागेल. आणि त्यानंतर मग सांगितलं की ज्या उर्वरित लायबिलिटीज आहेत त्या रिस्पेक्टिव्ह फर्म्स, म्हणजे मनीष आणि नितीनची फर्म असेल किंवा अजय आणि विजयची फर्म असेल, दोघांनीही इतर लायबिलिटीज ह्या पे केलेल्या आहेत. आता इतर लायबिलिटीज कोणते आहेत तर बॅलन्स शीटमध्ये मनीष आणि नितीनच्या पाहिलं तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक राहते, तेवढंच राहते, कारण क्रेडिटर्स तर 2.5% डिस्काउंट आपल्याला न्यू फर्ममध्ये घ्यायचे आहेत. आणि कॅपिटल आहे ते काय आपण घेतोच. आणि अजय आणि विजयच्या बॅलन्स शीटमध्ये क्रेडिटर्स जर घेतलेत, बिल्स पेएबल फक्त आहेत, तेच फक्त पे केलेलं आहे त्या रिस्पेक्टिव्ह फर्मनं, म्हणजे अजय आणि विजयचे. म्हणजे इथं 2 लायबिलिटीज पे केलेल्या आहेत, एक अजय विजयनं, एक मनीष आणि नितीननं. ही जी अमाऊंट आहे ती कॅशमधनं कमी होते, म्हणून कॅशचा बॅलन्स आहे जो असेट साईडला दिला आहे तो तेवढा कमी होईल. ओके, या पद्धतीनं त्याचं आपण ॲडजस्टमेंट करायचे आहे. त्यानंतर चौथं ॲडजस्टमेंट दिली मनीष टू टेक ओव्हर इन्व्हेस्टमेंट ऑफ ॲट ₹2400. म्हणजे मनीषनं काय केलंय तर इन्व्हेस्टमेंट आहे ती टेक ओव्हर केली, स्वतःकडे ठेवली, म्हणजे त्याचं तेवढं कॅपिटल कमी होईल 2400 रुपयांना. इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची आहे,
मनीष आणि नितीनच्या फर्ममध्ये, तर 3,000 रुपयांची आहे. 3,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट घेतली 2,400ला, म्हणजे 600 रुपये काय झाला, लॉस झाला. तो कुठे येईल, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे, द गुडविल ऑफ मेसर्स मनीष आणि नितीन इज टू बी टेकन बाय 15,000 अँड दॅट ऑफ मेसर्स अजय अँड विजय ₹10,000. गुडविल क्रिएट केलेलं आहे दोन्ही फर्मचं, ते घ्यायचे. त्याने कॅपिटल वाढेल दोन्ही फर्म्स, त्यामुळे ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं. आता मेसर्स मनीष आणि नितीनचं जे बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये करंट अकाउंट दिले, त्यामुळे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं. ओके, आणि त्यानंतर तो बॅलन्स कॅपिटल अकाउंटला घ्यायचा. आणि त्यानंतर मग शेवटची ॲडजस्टमेंट दिली की द कॅपिटल ऑफ न्यू फर्म इज टू बी ₹1 lakh अँड कॅपिटल ऑफ मनीष, नितीन, अजय अँड विजय was to be in their profit sharing ratio, which was 6/20, 5/20, 5/20, 4/20 respectively. इथं काय दिलंय, नवीन फर्ममध्ये जे कॅपिटल असणार आहे ते 1 लाख रुपयांचं असणार आहे, आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असणार आहे, तर 20 पैकी 6 भाग असतील मनीषचे, 20 पैकी 5 भाग नितीनचे, 20 पैकी 5 अजयचे, 20 पैकी 4 विजयचे. त्या प्रमाणात त्यांचं कॅपिटल 1 लाख रुपयांचं डिवाइड करायचं आणि ते घ्यायचं बॅलन्स शीटमध्ये. या पद्धतीनं आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेत, आणि खाली लिहिलं आहे की यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन द बुक्स ऑफ बोथ फर्म्स अँड ॲड बॅलन्स शीट ऑफ ए न्यू फर्म. तर आपल्याला काय सांगितलं, 2 अकाउंट तयार करायला सांगितले ओल्ड फर्मचे, रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. हे 2 अकाउंट आपण मनीष आणि नितीनच्या फर्ममध्ये सुद्धा काढायचे आणि अजय विजयच्या फर्ममध्ये दोन्हीकडे सुद्धा काढायची, आणि बॅलन्स शीट जी आहे ती न्यू फर्ममध्ये काय करायची, तयार करायची. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. तर आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. आपण तयार करूया रिव्हॅल्युएशन अकाउंट. पहिल्यांदा करूया इन द बुक्स ऑफ मनीष अँड नितीन. In the books of Manish and Nitin. इथे घ्यायचं पर्टिक्युलर्स, रुपीज, पर्टिक्युलर्स, रुपीज. त्यानंतर आता मनीष आणि नितीनच्या बॅलन्स शीटमध्ये काय दिलंय, करंट अकाउंट दिलाय, त्याच्यामुळं पार्टनर्स करंट अकाउंट सुद्धा तयार करायचा. हे करायचा पार्टनर्स करंट अकाउंट. दोन जे पार्टनर्स आहेत मनीष आणि नितीन त्यांचे कॉलम करायचे. इथं घ्यायचं मनीष, तर नितीन, पर्टिक्युलर्स, मनीष, नितीन. त्यानंतर खाली घ्यायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट सुद्धा आहे त्याच पद्धतीने घ्यायचं. मनीष आणि नितीनचा असे 3 अकाउंट्स हे मनीष आणि नितीनच्या पुस्तकामध्ये तयार करायचे. त्यानंतर तयार करायचं इन द बुक्स ऑफ अजय अँड विजय. त्याच्या पुस्तकामध्ये काय करायचं, रिव्हॅल्युएशन अकाउंट पाहिला,
आणि दुसरं अकाउंट करायचं कॅपिटल अकाउंट. या पद्धतीने 5 अकाउंट्स तयार करावे लागतील. ठीक आहे, 2 फॉर्ममध्ये. आता आपण एक्झाम्पल सॉल्व करू. पहिली जी ॲडजस्टमेंट आहे ती बघा की अमालगमेशनचे रिव्हॅल्युएशनच्या असेट्सची अमाऊंट दिलेली आहे की असेट्स टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर स्टॉक मिस्टर मनीष अँड नितीन च्या कॉलममध्ये अमाऊंट किती दिली 11,400 रुपये. आता मनीष आणि नितीनच्या बॅलन्स शीटमध्ये स्टॉकची अमाऊंट किती आहे तर ती आहे 11,800 आणि रिव्हॅल्युएशन करून अमाऊंट किती झाली 11,400. म्हणजे 400 रुपये स्टॉकची व्हॅल्यू कमी झाली. हा लॉस आहे. लॉस आपण नेहमी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. म्हणून मनीष आणि नितीनच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं टू स्टॉक 400 रुपये. त्यानंतर स्टॉकचीच अमाऊंट अजय अँड विजयची दिलेली आहे ॲडजस्टमेंटमध्ये, ती दिली 12,400 रुपये. आणि अजय आणि विजयच्या बॅलन्स शीटमध्ये स्टॉकची व्हॅल्यू किती आहे 13,400. म्हणजे 13,400 अमाऊंट होती, परंतु आता रिव्हॅल्युएशन केल्यानंतर अमाऊंट किती झाली 12,400. म्हणजे 1,000 रुपये अमाऊंट कमी झाली स्टॉकची अजय अँड विजयची. ती सुद्धा काय झाला मग लॉस झाला. लॉस आपण डेबिट साईडला लिहितो. म्हणून अजय आणि विजयच्या रिव्हॅल्युएशनच्या डेबिट सुद्धा काय लिहायचं टू स्टॉक 1,000 रुपये. त्यानंतर दुसरे असेट दिलेले आहे मशिनरी. मनीष आणि नितीनच्या मशिनरीची व्हॅल्यू किती दिली रिव्हॅल्युएशनची तर 4,600 रुपये. आणि बॅलन्स शीटमध्ये किती आहे मशिनरीची अमाऊंट तर 5,000. इथं सुद्धा 400 रुपये कमी झालेली आहे मशिनरीची अमाऊंट. म्हणजे तो लॉस आहे. लॉस डेबिट साईडला लिहायचा. तो लिहायचा टू मशिनरी 400 रुपये. आणि अजय आणि विजयची मशिनरीची व्हॅल्यू किती दिली 3,000 रुपये. आणि बॅलन्स शीटमध्ये किती दिली मशिनरी 3,400. म्हणजे ते सुद्धा 400 रुपयेचा लॉस झालेला आहे. आणि त्यामुळे ती सुद्धा अजय आणि विजयच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये घ्यायची अमाऊंट मशिनरीची 400 रुपये. यानंतर पुढची असेट दिली ॲडजस्टमेंटमध्ये ती आहे फर्निचर. फर्निचरची मनीष आणि नितीनच्या पुस्तकामध्ये रिव्हॅल्युएशनची अमाऊंट काय दिली तर 4,000 रुपये. आणि बॅलन्स शीटमध्ये फर्निचरची अमाऊंट किती आहे मनीष आणि नितीनच्या तर 3,600 रुपये. म्हणजे 400 रुपयेनं फर्निचरची अमाऊंट वाढलेली आहे. तो आहे प्रॉफिट. मग तो घ्यायचा क्रेडिट साईडला बाय फर्निचर 400 रुपये. त्यानंतर अजय आणि विजयची किती अमाऊंट दिलेली आहे तर 5,000 रुपये. आणि बॅलन्स शीटमध्ये फर्निचरची अमाऊंट आहे 2,800. म्हणजे 2,200 रुपयेनं फर्निचरची अमाऊंट वाढलेली आहे अजय आणि विजयची. तो आहे प्रॉफिट. आणि त्यामुळे तो क्रेडिट साईडला घ्यायचा बाय फर्निचर 2,200. आणि त्यानंतर आणखी एक दिलेली आहे असेट फ्री होल्ड लँड. फ्री होल्ड लँडची अमाऊंट मनीष आणि नितीनची किती दिलेली आहे 19,000. आणि बॅलन्स शीटमध्ये आहे 15,000. म्हणजे 4,000 रुपयेनं लँडची अमाऊंट वाढलेली आहे. तो आहे प्रॉफिट. तो घ्यायचा क्रेडिट साईडला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या बाय फ्री होल्ड लँड 4,000 रुपये. फ्री होल्ड लँड किती घेतली 4,000 रुपये. आणि अजय आणि विजयची लँड किती दिलेली आहे 15,000. आणि बॅलन्स शीट म्हणजे अजय आणि विजयच्या 10,000 रुपये. म्हणजे 5,000 रुपयेनं इथे सुद्धा लँडची किंमत वाढलेली आहे. ती घ्यायची रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय फ्री होल्ड लँड. अमाऊंट किती येईल 5,000 रुपये. या पद्धतीने आपण पहिली ॲडजस्टमेंट केलेली आहे. यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे दुसरी ॲडजस्टमेंट. बघा
प्रोव्हिजन टू बी मेड फॉर डाउटफुल डेट्स ऑफ मेसर्स मनीष अँड नितीन फॉर ₹800. 800 प्रोव्हिजन केलेली बॅड अँड डाउटफुल डेट्सची ती अमाऊंट कशातून वजा होईल? सनरी डेटर्समधून. सनरी डेटर्समधून अमाऊंट कमी झाली, तो लॉस आहे, तो लॉस घ्यायचा रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. टू सनरी डेटर्स मनीष आणि नितीनच्या घ्यायचं पहिल्यांदा. टू सनरी डेटर्स ₹800 आणि अजय आणि विजयचे किती आहे अमाऊंट ऑलरेडीची? ₹1000. ती सुद्धा डेबिट साईडला घ्यायची. टू सनरी डेटर्स 1000. या पद्धतीनं ही दुसरी ॲडजस्टमेंट कंप्लीट होईल. यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट, द क्रेडिटर्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर टू बी टेकन बाय द न्यू फर्म ॲट द डिस्काउंट ऑफ 2.5%. क्रेडिटर्स 2.5% डिस्काउंटनं घेतलेले आहेत. क्रेडिटर्सला डिस्काउंट मिळाला म्हणजे आपल्याला तेवढी अमाऊंट कमी द्यावी लागणार ओल्ड फर्म्सना, त्यामुळे त्यांचा आहे हा प्रॉफिट. आणि त्याच्यामुळं ही अमाऊंट कुठे घ्यायची? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला. बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. अमाऊंट किती आहे? 2.5% क्रेडिटर्सच्या. क्रेडिटर्स किती आहेत? 12,800. ₹12,800 आहेत. त्याच्या 2.5% अमाऊंट ही डिस्काउंट आहे. मग ती किती येईल? ₹320 एवढी अमाऊंट येईल. त्यानंतर पुढं दिलेलं आहे अजय आणि विजयची क्रेडिटर्सवर सुद्धा 2.5% आहे. 11,200 आहे, त्याच्यावर 2.5% म्हणजे अमाऊंट किती येईल? ₹280. तर एवढी अमाऊंट घ्यायची. इथं बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 280, कारण हा आहे प्रॉफिट. याच्या पद्धतीने आपण तिसरी ॲडजस्टमेंट पाहिली. पण तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये आणखी दिलं की ऑदर लायबिलिटीज पेड बाय रिस्पेक्टिव्ह फर्म्स. ऑदर लायबिलिटीज कोणत्या आहेत? मनीष आणि नितीनच्या पुस्तकामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ते पेड केले फर्मनंच, तेवढी कॅश बॅलन्स त्यांचा कमी होईल. म्हणजे न्यू फर्ममध्ये आपण बॅलन्स शीट ज्यावेळी तयार करू त्यावेळी तेवढा कॅश कमी घ्यायचा. आणि अजय आणि विजयच्या पुस्तकामध्ये बिल्स पेएबल ₹1000, ती सुद्धा अमाऊंट कमी घ्यायची न्यू फर्ममध्ये. म्हणजे अजय आणि विजयची कॅश व्हॅल्यू किती आहे? 7,200. त्यांनी बिल्स पेएबल ₹1000 पे केलं म्हणजे 6,200 न्यू फर्ममध्ये कॅश बॅलन्स घ्यायची. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट, मनीष टू टेक ओव्हर द इन्व्हेस्टमेंट ॲट ₹2,400. मनीषनं काय केलं? इन्व्हेस्टमेंट टेक ओव्हर केली. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे ₹3,000. मग 3,000ची इन्व्हेस्टमेंट त्यानं ₹2,400 घेतली, तेवढं त्याचं कॅपिटल कमी होईल. म्हणून मनीषच्या पुस्तकामध्ये काय घ्यायचं? टू इन्व्हेस्टमेंट डेबिट साईडला, सॉरी कॅपिटल अकाउंटला ते घ्यायची नाही अमाऊंट. सर्व ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या करायच्या करंट अकाउंटला. टू इन्व्हेस्टमेंट 2,400 मनीषच्या पुस्तकामध्ये घ्यायचं. करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटमध्ये फरक काहीच नाही. ओके, म्हणजे जे आपण एंट्रीज करतो किंवा ॲडजस्टमेंट करतो ते सर्व आहे तसंच ज्या पद्धतीने कॅपिटल अकाउंटला करतो तसंच करंट अकाउंटला करायचं. आणि करंट अकाउंटचा बॅलन्स फक्त कॅपिटल अकाउंटला घ्यायचं, कारण करंट अकाउंट त्यासाठीच तयार केला जातो. वर्षभरामध्ये किंवा कंपनीच्या व्यवहारामध्ये जर कॅपिटल कमी जास्त होत असेल तर ते डायरेक्ट कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर न करता करंट अकाउंटला करायचं आणि बॅलन्स वर्षाच्या शेवटी मग कॅपिटल अकाउंटला घ्यायचं असतं.
त्या पद्धतीनं 3000ची असेट मनीषने घेतली 2400 रुपयाला, तेवढं कॅपिटल कमी होईल. कॅपिटलची अमाऊंट ज्यावेळी कमी होते त्यावेळी आपण डेबिट साईडला घेतो, आणि ज्यावेळी कॅपिटलची अमाऊंट वाढते त्यावेळी आपण घेतो ती क्रेडिट साईडला. आता 3000ची इन्व्हेस्टमेंट 2400 रुपयाला घेतली, याचा अर्थ 600 रुपये लॉस झाला त्या फर्मला, बरोबर. आणि त्यामुळं ती अमाऊंट लॉसची घ्यायची डेबिट साईडला रिव्हॅल्युएशनच्या. टू इन्व्हेस्टमेंट ₹600. त्यानंतर पुढं आहे 5वी ॲडजस्टमेंट. द गुडविल ऑफ मेसर्स मनीष अँड नितीन इज टू बी टेकन ॲट ₹15,000. म्हणजे गुडविल जे आहे मनीष आणि नितीनचं, त्याची व्हॅल्यू आली 15,000 रुपये. तेवढं कॅपिटल वाढेल या फर्मचं, आणि त्याच्यामुळं ती अमाऊंट जी आहे ती क्रेडिट साईडला घ्यायची करंट अकाउंटच्या बाय गुडविल 15,000 रुपये. आता दोन पार्टनर्स आहेत मनीष आणि नितीन, त्यांना ही अमाऊंट डिवाइड करायची. रेशो दिलेला आहे आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये 8:7 या प्रमाणात. 15,000 गुणिले आता 8:7 हे प्रमाण आहे. मनीषला किती गुडविल मिळेल तर 8/15, आणि नितीनला किती मिळेल 15,000 गुणिले 7/15. 8:7 हे रेशो आहे, आणि त्यामुळे त्या रेशोमध्ये गुडविल डिवाइड करायचं. मग अमाऊंट किती येईल 8,000 रुपये मनीषला, 7,000 रुपये नितीनला. मग ती अमाऊंट घ्यायची करंट अकाउंटला बाय गुडविल 8,000 रुपये आणि 7,000 रुपये. त्यानंतर पुढे दिलेलं आहे मेसर्स अजय अँड विजय ₹10,000. अजय अँड विजयच्या गुडविलची अमाऊंट ही 10,000 रुपये आहे. ओके, ती सुद्धा रेशोमध्ये वाटायची. आपल्याला रेशो पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिला आहे 3:2. ओके, आता 3:2 हा रेशो दिला आहे. मग अजय 10,000 रुपये आहेत. अजयला किती पार्ट मिळतील 3 आणि 2 5, म्हणजे 5 पैकी 3 भाग. आणि विजयला किती मिळतील 2, 5 पैकी 2 भाग. अमाऊंट किती येईल 5 दुनी 10, 6,000 रुपये हे मिळतील अजयला, आणि 4,000 रुपये मिळतील विजयला. मग ते घ्यायचं कॅपिटल अकाउंटला अजय आणि विजयच्या बाय गुडविल 6,000 रुपये आणि 4,000 रुपये. या पद्धतीने गुडविल त्यांच्यामध्ये डिवाइड करायचं आहे, जो रेशो दिलेला आहे त्या प्रमाणात. त्यानंतर आपली लास्टची ॲडजस्टमेंट जी आहे ती आहे कॅपिटल ऑफ न्यू फर्म इज 1 लाख, आणि ते कॅपिटल शेअर कसं करायचं आहे 4 पार्टनरमध्ये त्याचा रेशो दिलेला आहे. ती ॲडजस्टमेंट जी आहे ती करायची आहे न्यू फर्ममध्ये, ती इथं काय येणार नाही. ओके, तर या पद्धतीने आपण सर्व ॲडजस्टमेंट या कंप्लीट केलेल्या आहेत. ठीक आहे, तर आता काय करायचं आपण अकाउंट क्लोज करायची. अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आपल्याला करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे बॅलन्स शीटमध्ये, तो घ्यावा लागेल. आता मनीष आणि नितीन जी बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे 2,000 आणि 3,000. तो करंट अकाउंटला घेऊया आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती रुपये दिला आहे 2,000 आणि 1,200. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स सुद्धा दिला आहे मनीष आणि नितीनच्या फर्मचा, तो किती आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, तो दिला आहे 24,000 आणि 21,000. इथं पर्टिक्युलर्स
पर्टिक्युलर्स. त्यानंतर अजय आणि विजयचा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे. मग तो घ्यायचा अजय आणि विजयच्या कॅपिटल अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 22,000 आणि 15,600 या पद्धतीनं आपण अमाऊंट्स घेतल्या. आता आपण काय करू, अकाउंट्स एक क्लोज करून टाकूया. आता बघा हे अकाउंट क्लोज करू. 400 रुपये, 4,000 रुपये आणि 320 रुपये असं टोटल किती येईल, 4,720 रुपये. बरोबर. ती जाऊन इकडे घ्यायची 4,720 आणि इकडे आहेत 400, 400, 800 आणि 600. 400, 400, 800, 800, 800, 600, 1600, 1600, 600, 2200. म्हणजे 4,720 मधून 1,600 रुपये वजा करायचे. मग अमाऊंट किती येईल तर 2,520. 2200 रुपये वजा करायचे. ती अमाऊंट येईल 2,520. ही जी अमाऊंट आहे ती आपल्याला ट्रान्सफर कुठं करायची आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. कारण हा प्रॉफिट आहे, आपण कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करतो. पण इथं आपण करंट अकाउंट तयार केलं आहे, त्यामुळे ते करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल, कारण तेवढा कॅपिटल त्यांचा वाढणार आहे. त्यामुळे तर काय घ्यायचं, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटला मनीष आणि नितीन दोघ आहेत, त्यामुळे हा जो प्रॉफिट आहे तो त्यांना त्यांच्या रेशोच्या प्रमाणात वाटावं लागेल. रेशो आपल्याला दिला आहे ऑलरेडी 8:7. मग त्याच रेशोमध्ये आपण काय करू, ही अमाऊंट वाटूया. अमाऊंट किती आहे प्रॉफिटची, 2,520. ही काय करायची, 8:7 या प्रमाणात वाटायची. 8 आणि 7 15, म्हणून 15 आपण घेतले खाली. 2,520 या पद्धतीने अमाऊंट काय करायची, त्यांना वाटायची. ठीक आहे. आपण जर त्याची अमाऊंट काढली तर ती येईल 1,344. आणि नितीनची जर अमाऊंट काढली तर ती येईल 1,176 रुपये. ओके. या पद्धतीनं अमाऊंट इथे लिहायच्या. इथं काय करायचं, टू कॅपिटल अकाउंट लिहायचं. कॅपिटल अकाउंट आपण ट्रान्सफर करणार आहे अमाऊंट. मनीषची किती आहे 1,344. नितीनची आहे 1,176. अशी अमाऊंट आहे 2,520. ही अमाऊंट ट्रान्सफर करायची करंट अकाउंटला. मनीषच्या इथे लिहायची 1,344. नितीनच्या इथे लिहायची 1,176 रुपये. ओके. तर या पद्धतीने आपण करंट अकाउंट तयार केलेले आहेत. आता काय करायचं, करंट अकाउंट हे क्लोज करायचे. आता ह्याची टोटल किती येईल, नितीनची 7,000 आहे, 1,200 आहे आणि 1,176 रुपये आहेत. ओके. तर याची जर टोटल केली तर ते येईल 9,376. याची जर टोटल केली 2,000, 8,000 आणि 1,344 म्हणजे 8, 9, 10, 11,344. इकडे त्या अमाऊंट घ्यायची 11,344, 9,376. ही अमाऊंट करंट अकाउंटचा बॅलन्स आहे, तो कुठं आपल्याला पाठवायचे, कॅपिटल अकाउंटला. त्यामुळे काय करायचं, कॅपिटल अकाउंटला इथं करंट अकाउंटला ही अमाऊंट ट्रान्सफर केली, त्यामुळे टू करंट अकाउंट म्हणायचं. आणि त्याला काय म्हणायचं, टू कॅपिटल अकाउंट. आता 11,344 मधून 2,400 इन्व्हेस्टमेंटचे जर वजा केले तर अमाऊंट येईल 8,944. इथं काय अमाऊंट लेस करायचं नाही, त्यामुळे 9,376 ही जाईल कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय करंट अकाउंट किती अमाऊंट येईल, 8,944 आणि 9,376. त्यानंतर मग कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे. 8,944 आणि ऑलरेडी असणार कॅपिटल 24,000. ही जर अमाऊंट आपण टोटल केली तर किती येईल, 32,944. नितीनचे किती येईल, 21,000 आणि 9, 30,376 रुपये. तीच अमाऊंट इकडे घ्यायची.
32,944 आणि 30,376. ही अमाऊंट कुठं जाते? न्यू फर्ममध्ये. न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर होते. आम्हाला कमिशन आहे. आपण हे अकाउंट क्लोज करतोय, जो बॅलन्स राहील तो न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर करतो. त्यामुळे टू न्यू फर्म अकाउंट किती? 32,944, 30,376. या पद्धतीनं मनीष आणि नितीनचं अकाउंट हे काय होईल? क्लोज होईल. आता त्यानंतर आपण क्लोज करायचं आहे अजय अँड विजयचं रिव्हॅल्युएशन अकाउंट. क्रेडिट साईड मोठी आहे. अमाऊंट किती आहे? 2200, 5,000 आणि 280, म्हणजे 7,480 रुपये टोटल येईल. ही कुठं डायरेक्ट ट्रान्सफर करायची? कॅपिटल अकाउंट, कारण इथं करंट अकाउंट नाही आहे. त्यामुळे तुम्ही टू कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती येईल? 7,480 मधून 2,400 रुपये जर वजा केलं तर येईल किती? 5,080 रुपये. 5,080 रुपये जे आहेत ते अजय आणि विजयला आपल्याला काय करायचे? वाटून द्यायचे. अजय आणि विजयला कोणत्या रेशोमध्ये? तर 3:2 आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे. 3:2 हा रेशो आहे. ओके, मग अमाऊंट किती आहे? 5,080 रुपये गुणिले 3/5 आणि विजयचं 5,080 गुणिले 2/5. ही जर अमाऊंट आपण काढली तर किती येईल? 5 ते 15. 3,048. 3,048 ही अमाऊंट येईल अजयची आणि विजयची येईल 2,032. या अमाऊंट इथं घेऊया. 3,048 आणि 2,032. या अमाऊंट कुठे ट्रान्सफर करायची आपल्याला? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. पण त्याचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. किती रुपये? 3,048 आणि 2,032. त्यानंतर मग पार्टनर्स अकाउंट काय करायचं? कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. आता इथे सर्व अमाऊंट क्रेडिट साईडलाच आहेत. त्याच्यामुळं सर्वांची टोटल करूया. पहिल्यांदा आहे 22,000, 6,000 आणि 3,000. 22,000, 28 आणि 3, 31,048 रुपये. हे येईल. अजयची किंमत, विजयची 15,000, 4,000 आणि 2,000. 15, 4, 19 आणि 2, 21. 21,732. ओके, या पद्धतीनं या इथं अकाउंट क्लोज करायचे. या अमाऊंट आपण इकडे डेबिटला घेऊया. 31,048 आणि 21,732. ही अमाऊंट को ट्रान्सफर केली जाईल न्यू फर्ममध्ये. टू न्यू फर्म अकाउंट 31,048 आणि 21,732 रुपये. ठीक आहे. तर या पद्धतीनं ओल्ड फर्ममध्ये काय होईल? रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट हा तयार होईल. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे? तर आपल्याला सांगितलेलं आहे बॅलन्स शीट न्यू फर्ममध्ये. ओके, तर आपण काय करू? आता न्यू फर्ममध्ये बॅलन्स शीट तयार करूया. आता ही आपण म्हणून बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ न्यू फर्म.
इकडे घेऊ लायबिलिटीज रुपीज, असेट्स आणि रुपीज. ॲज ऑन 1 एप्रिल 2010 घेऊ. ॲज ऑन 1 एप्रिल 2010 या पद्धतीने बॅलन्स शीट आपण तयार करू. आता बघा, पहिल्यांदा असेट साईड तयार करूया. आता रिव्हॅल्युएशनचे अमाऊंट आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत. ओके, पहिली ॲडजस्टमेंट जे दिलेले आहे त्याच्यामध्ये अमाऊंट दिलेले आहेत की स्टॉक 11,400 आणि 12,400. आपण पहिल्यांदा घेऊ स्टॉक 11,400 आणि 12,400. अमाऊंट किती येईल? 23,800. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये पुढचं दिलेलं आहे मशिनरी 4,700 आणि 3,000. मशिनरी घेऊ. मशिनरी 4,700 आणि 3,000. अमाऊंट किती? 7,600. त्यानंतर पुढची जी असेट दिलेली आहे ती आहे फर्निचर 4,000 आणि 5,000. फर्निचर 4,000 आणि 5,000. अमाऊंट किती? 9,000 येईल. त्यानंतर पुढे दिले फ्री होल्ड लँड 19,000 आणि 15,000. अमाऊंट येईल 34,000. ओल्ड फर्ममधल्या असेट्स न्यू फर्ममध्ये जाताना त्याची रिव्हॅल्युएशन केलेलं आहे, त्याची अमाऊंट काढलेली आहे. त्याच्यामुळे आपण ॲडजस्टमेंटमधल्या अमाऊंट घेतोय. ओके, ओल्ड फर्मच्या बॅलन्स शीटमधल्या अमाऊंट घेत नाही आहे. त्यामुळे आपण ॲडजस्टमेंटमधल्या या सर्व अमाऊंट्स या न्यू फर्ममध्ये घेतल्या. आता बॅलन्स शीटमध्ये मनीष आणि नितीनच्या कोणकोणत्या असेट्स राहिल्या? तर लँड घेतली, फर्निचर घेतलं, मशिनरी घेतलं, स्टॉक राहिला. तर स्टॉक घेऊया. स्टॉक मनीषच्या पुस्तकामध्ये किती आहे? 11,800. 11,800. आणि अजय आणि विजयच्या पुस्तकामध्ये किती आहे स्टॉक? 13,400. असे 2 स्टॉक आहेत. बॅलन्स शीटमध्ये ओल्ड फर्मच्या असणाऱ्या सर्व असेट्स घ्यावे लागतात न्यू फर्ममध्ये. त्यामुळे आपण असेट्स पाहतोय कोणत्या घेतलेल्या नाहीत त्या. मग त्याच्यामध्ये ह्या 2 स्टॉकच्या अमाऊंट दिलेल्या आहेत आणि आपल्याला दुसरी ॲडजस्टमेंट दिली बघा की प्रोव्हिजन्स टू बी मेड फॉर डाउटफुल डेट्स. मनीष आणि नितीन 800, अजय आणि विजय 1,000. प्रोव्हिजन्स दिलेले आहेत म्हणजे एवढी अमाऊंट स्टॉकची कमी होणार आहे. बरोबर. अमाऊंट किती येईल? 11,800 मधून 800 कमी झाल्यावर 11,000 आणि 13,400 मधून 1,000 कमी झाल्यावर 12,400. अशी 23,400. 11,000 आणि 12,400 एकूण अमाऊंट किती येईल? 23,400 रुपये. ती घ्यायची आहे असेट साईडला. त्यानंतर आणखी कोणती असेट राहिली? तर कॅश. बरोबर, मग ती कॅश घेऊया. आता कॅश घेत असताना आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. कारण की दुसरी जी ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे बघा की other liabilities are paid in fully by the respective firms. म्हणजे काय तर लायबिलिटीज ह्या पेड केलेल्या आहेत रिस्पेक्टिव्ह फर्म्सनी, क्रेडिटर्स वगळता. मनीष आणि नितीनच्या बॅलन्स शीटमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती आहेत? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1,400 रुपये. आणि कॅश किती आहे? तर 9,800. आता हे एक्सपेन्सेस हे कॅशमधूनच दिले असणार आहेत साहजिकच. त्याच्यामुळे 9,800 मधून 1,400 रुपये वजा होतील. अमाऊंट किती? 8,400 रुपये. मनीषच्या पुस्तकामध्ये. नितीनच्या पुस्तकामध्ये लायबिलिटी कोणती आहे? बिल्स पेएबल. बिल्स पेएबल किती दिली?
1000. कॅश किती दिलाय? कॅश दिलाय 9800. अमाऊंट किती राहील? 8800. बरोबर. आता 8800 आणि 8400 या अमाऊंट आहेत. दोनच मिनिटं. कॅश 7200. सॉरी, अजय आणि विजयच्या पुस्तकामध्ये 7200 आहे. 8800 नाही, 7200. 7200 मधून 6000 गेले, 6200. मग इथं घ्यायचं 8400 आणि 6200, 14600 रुपये. बरोबर. तर या पद्धतीने आपण सर्व असेट्स या घेतलेल्या आहेत न्यू फर्ममध्ये. त्याच्यामुळे आता असेट साईड कंप्लीट झाली. आता आपण घेऊया लायबिलिटी साईड. आता ओल्ड फर्ममध्ये मनीष आणि नितीनच्या फर्ममध्ये क्रेडिटर्स दिलेले आहेत. किती दिलेत? 12800. ते घेऊया पहिलं क्रेडिटर्स. 12800 दिलेले आहेत. आणि अजय आणि विजयच्या पुस्तकामध्ये किती दिलेत? 11200. अमाऊंट किती येईल? 24000. आणि त्यानंतर आपल्याला तिसरी ॲडजस्टमेंट जी दिलेली आहे की क्रेडिटर्स ऑफ बोथ फर्म्स वेअर टू बी टेकन इन द न्यू फर्म ॲट अ डिस्काउंट. डिस्काउंट न्यू फर्ममध्ये क्रेडिटर्स घ्यायचे 2.5%. त्यामुळे 2.5% डिस्काउंट हा लेस करावा लागेल. 2400 मधून 2.5% जर गेलं तर अमाऊंट किती येईल? 600 रुपये. 600 रुपये वजा करायचे, 23400 रुपये घ्यायचे. ओके. त्यानंतर पुढं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय पे ऑफ केलेले आहेत त्या फर्म्सनी, त्यामुळे ते काय घ्यायचे नाहीत. पुढं राहिलं कॅपिटल अकाउंट. आता करंट अकाउंटचे बॅलन्स आपण घेतले, कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड केले, त्यामुळे करंट अकाउंटचे अमाऊंट काय घेतली जाणार नाही. आपण डायरेक्ट घेऊया कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटमध्ये आता ॲडजस्टमेंट नंबर 6 आहे. 6 नंबर ॲडजस्टमेंट बघा की कॅपिटल ऑफ द न्यू फर्म इज टू बी ₹1,00,000. न्यू फर्मचे टोटल कॅपिटल किती आहे? तर 1,00,000. आणि पुढे सांगितलेलं आहे की कॅपिटल ऑफ मनीष, नितीन, अजय अँड विजय वॉज टू बी इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो विच वॉज टू बी 6:20. म्हणजे मनीष 6:20 एवढा रेशो आहे. नितीनचं किती आहे? 5:20 आहे. अजयचं किती आहे? 5:20 आहे. विजयचं किती आहे? तर 4:20 आहे. या रेशोमध्ये 1,00,000 रुपये अमाऊंट काय करायची? त्यांना वाटायची. ती अमाऊंट कशी वाटावी लागेल? कशी वाटायची? तर पहिल्यांदा जर मनीषची घेतली अमाऊंट तर 1,00,000 रुपये टोटल कॅपिटल आहे. त्याचा रेशो किती आहे? 6:20. नितीन 1,00,000 रुपये टोटल कॅपिटल आहे गुणिले 5:20. अजय 5:20. विजय 4:20. या रेशोमध्ये त्यांना जर कॅपिटल वाटलं तर 0 ला 0 जाईल. किती राहतील मग? 5,000 गुणिले 6 30,000. 30,000 अमाऊंट येईल मनीषला. आता याला किती? 5,000 इथे राहतील. 5 गुणिले 5 25,000. अजयला सुद्धा 25,000. विजयला सुद्धा 20,000. असे त्यांचं कॅपिटल डिवाइड केलं जाईल. त्या कारणाला आपल्याला तसा रेशो दिलेला आहे. मग इथं घ्यायचं मनीष 30,000 रुपये, नितीन 25,000, अजय 25,000, विजय 20,000. असं टोटल कॅपिटल किती झालं? 1
लाख रुपये. ठीक आहे. तर या पद्धतीने कॅपिटल अकाउंट डिवाइड केलं जाईल. याचा अर्थ काय आहे या चौघा जणांचा? याचा अर्थ आहे की मनीषनं 30,000 कॅपिटल आणलं पाहिजे न्यू फर्म मध्ये. नितीनने किती आणलं पाहिजे? 25,000 आणलं पाहिजे. अजयनं 25,000. विजयनं 20,000. असं चौघांनी एवढं कॅपिटल त्यांचं न्यू फर्म मध्ये असणार आहे. म्हणजे एवढी अमाऊंट त्यांनी आणली पाहिजे, ओल्ड फर्म मधून आणली पाहिजे. पण ओल्ड फर्म मधून अमाऊंट ट्रान्सफर किती झाली न्यू फर्म मध्ये? तर कॅपिटल अकाउंटला आपण किती अमाऊंट ट्रान्सफर झाली ते लिहिलं होतं. ओके. तर आपण कॅपिटल अकाउंट जर काढलं तर त्याच्यामध्ये मनीष जो आहे त्याचा जो बॅलन्स आला होता तो आला होता 32,944. बरोबर. त्यानंतर नितीनचा किती आला होता? 30,376. त्यानंतर अजयचा आला होता बॅलन्स 31,048 आणि विजयचा आला होता 21,732. म्हणजे एवढे अमाऊंट जे आहे त्या ट्रान्सफर त्यांनी केल्या होत्या न्यू फर्म मध्ये इकडं. परंतु त्यांचं कॅपिटल किती डिसाईड केलेलं आहे? एवढं केलेलं आहे. मनीषचं केलं 30,000 आणि त्यानं न्यू फर्म मध्ये पाठवले 32,944. म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट किती पाठवली? तर 2,944. नितीननं एक्स्ट्रा अमाऊंट किती पाठवली? 5,376. अजयने किती पाठवली? 6,048. विजयने किती पाठवली? 1,732. एवढ्या एक्स्ट्रा अमाऊंट त्यांनी न्यू फर्म मध्ये पाठवलेले आहेत. बरोबर. न्यू फर्म मध्ये तेवढं कॅपिटल वाढणार आहे. पण ते कॅपिटल अकाउंट ऑलरेडी डिसाईड केले, त्यामुळे त्या सर्व अमाऊंट कुठं जातील? करंट अकाउंटला. मग लायबिलिटी साईडलाच घ्यायचं करंट अकाउंट. कारण एक्स्ट्रा अमाऊंट त्याला माघारी दिली नाहीये न्यू फर्मनं. ती लायबिलिटी ठरणार आहे कारण ती द्यावी लागणार आहे. त्यामुळे ती लायबिलिटी साईडला त्या अमाऊंट सगळ्या घ्यायची. मग घ्यायचं मनीषची अमाऊंट किती आहे? 2,944. नितीन 5,376. अजय 6,048. विजय 1,732. या सर्वांची जर टोटल केली तर अमाऊंट येईल 16,000 रुपये. 16,000 एक्स्ट्रा अमाऊंट आलेली आहे न्यू फर्ममध्ये. आणि त्यानंतर मग सर्व ॲडजस्टमेंट आपल्या कंप्लीट झाल्या आणि आपण आता काय करायचे? अकाउंट्स क्लोज करायचे. दोन्हीकडच्या बेरजा करायच्या. इकडची 23,400, 1,00,000 आणि 16,000. 1,39,400 रुपये. तशीच इकडची टोटल 1,39,400. या पद्धतीनं अकाउंट्स आपले क्लोज होतील किंवा बॅलन्स शीट न्यू फर्मची तयार होईल.